युवा करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जसे की आपली ही ग्रुप डी ची मॉक नंबर किती आहे, 12th नंबरची आहे. आणि याच्या पहिले ऑलरेडी आपण जे 11 मॉक टेस्ट घेतले आहे, जे ॲनालिसिस बेसवर घेतलेले आहे मी, तर ते नक्की पहा. आज किती आहे, 12 नंबरची आहे. तर चला स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, 120 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 9/10. काय म्हणते, 1/20 is what percent of 9/10. म्हणजे तुम्हाला इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. तर काय होईल, इथे 10 दोन्ही 20 होऊन जाईल. बरोबर आहे. 10 ने भाग जातो ना 20 ला 2 टाइम्स. बरोबर आहे. नंतर काय राहते, इथे 100 वरत जाईल आणि हे 18 खाली येईल इज इक्वल टू x. समजलं काय कशा प्रकारे काढलं तर 1 जसे सांगितलं त्याप्रमाणे मांडणी केली मी. काय म्हटलं त्यांनी, 1/20 इज व्हॉट पर्सेंट ऑफ x/9 मध्ये. बरोबर आहे. ऑफचा अर्थ इथे मल्टिप्लिकेशन होते. तर काय होईल, इथे 50 भागीला 9 होऊन जाईल. तर काय होईल, 9×5 = 45. किती राहील, 5 शिल्लक भागीला 9. म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली, 5. 5/9 ही काय निघाली, आपली x ची व्हॅल्यू निघाली. तर समजलं काय. आणि अशाच प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला ग्रुप डी च्या एक्झाम्पल मध्ये विचारत आहे. तर चला नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला, द कॉस्ट प्राइस ऑफ आयटम इज 7200. डिस्काउंट ऑफ 28% इज गिवन ऑन द कॉस्ट प्राइस. फाइंड द सेलिंग प्राइस. ओके. म्हणजे समजा 100% होतं. काय होतं, समजा कॉस्ट प्राइस 100% होतं. डिस्काउंट किती दिला त्यांनी, 28%. म्हणजे विकला कितीला असेल त्यांनी, 72 ला. बरोबर आहे. आता किती भाग जातो याला बघा, 25 4 ने भाग जातो ना, 25 चोक 100 आणि 18 चोक 72. म्हणजे कॉस्ट प्राइस होती ही आणि सेलिंग प्राइस काय आहे आपली, ही 18. ओके. पण काय म्हटलं त्यांनी, कॉस्ट प्राइस ची किंमत किती दिली आहे तुम्हाला, 25 दिलेली आहे आणि तुम्हाला सेलिंग प्राइस म्हणजे 18 ची व्हॅल्यू विचारली आहे. आता बघा इथे किती टाइम जातो, 4 टाइम जातो. 25 चोक 100 होतो ना, बरोबर आहे. आणि इथे काय होतो, 18 चोक 72 गुणिला 72 गुणिला 72 होतो. बरोबर आहे ना. कसं काय, 72 गुणिला 72. ते इथे जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर 25 चोक 100 जातो ना, इथे काय होतो 18 चोक 72, मग पुन्हा 72. तर काय होतो, 72 दोन्ही 144 0. मग 7 दोन्ही 14, राहिला 1, 7 7 49 आणि 1 50 होतो. बरोबर आहे. 4 8 1 5 हे काय झाली, तुमची सेलिंग प्राइस झाली. किती दिले होतं तुम्हाला, कॉस्ट प्राइस 7200 दिलेली होती आणि जी ही तुमची सेलिंग प्राइस आहे आफ्टर गिविंग अ डिस्काउंट ऑफ 21%, किती व्हॅल्यू येईल, 5184. तर चला एक्झाम्पल नंबर 3 कडे जाऊ. काय म्हटलंय, व्हॉट विल बी द अमाउंट फॉर 4400 ॲट द रेट ऑफ 20% पर ॲनम फॉर 2 years कंपाऊंड ॲन्युअली. ओके. काय दिलंय तुम्हाला, प्रिन्सिपल दिलेला आहे 4400 आणि काय म्हणते तुम्हाला, अमाऊंट फाइंड आउट करा म्हणते. रेट दिलेला आहे, किती दिलेला आहे रेट, 20% दिलेला आहे. नंतर काय दिलेला आहे, टाइम दिलेला आहे 2 वर्षासाठी. ओके. हे 4 तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे, रेट दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे. तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर रेशो मेथडने आपण याला सॉल्व्ह करू. तर 20% म्हणजे काय होतो, 1/5 होतो. बरोबर आहे. म्हणजे हा काय असतो तुमचा प्रिन्सिपल, हा काय असतो कंपाऊंड. म्हणजे पहिल्या वर्षी किती होतं, 5 होतं. तर किती होईल, पहिल्या वर्षी जर प्रिन्सिपल 5 होतं तर अमाऊंट किती होईल, 5 आणि 1 6, म्हणजे 6 होऊन जाईल. हे पहिल्या वर्षीचं झालं. दुसऱ्या वर्षी काय होईल, सेम होऊन जाईल. 5 होतं पुन्हा 6 झाला. बरोबर आहे. म्हणजे 25 5 5 25 आणि 6 6 36. ओके. म्हणजे प्रिन्सिपल किती होतं 25, अमाऊंट किती झालं 36. तुम्हाला काय दिलेली आहे, प्रिन्सिपलची व्हॅल्यू दिली आहे इथे, ही 84 दिलेली आहे, प्रिन्सिपलची व्हॅल्यू दिली आहे. तर काय करायचं, भागीला 25 करायचं आणि अमाऊंट काढायचं असेल तर गुणिला 36 करायचं. तर इथे पुन्हा 44 गुणिला 100 गुणिला 36 भागीला 25 असं लिहू शकतो मी याला 44 ला. तर इथे काय होईल, 4 ने भाग जातो, किती होईल
बघा इथे 25 चोक 100 जाईल ना, आणि 36 दोन्ही किती होते 72, 72 दोन्ही 144 गुणिला 44. तर काय होईल 144 गुणिला काय करायचं 44 करायचं, काय होईल 4 चोक 16 हातचे आले 1, 4 चोक 16 आणि 17 हातचा आला 1, 4 आणि 5 होऊन जाईल, म्हणजे किती होईल 576. आणि पुन्हा 4 ने भागला तर ॲज इट इजच राहील. तर बघा 6 7 आणि 6 13, 8 आणि 5 13, 1 6, तर 6336 हे काय झालं तुमचं अमाऊंट झालं. आणि हेच काढायला सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे. काय दिलं होता प्रिन्सिपल दिलेला होता, रेट दिलेला होता, टाइम दिलेला होता. रेशो मेथड नुसार 20% म्हणजे काय होतो 1/5 होतो. पहिल्या वर्षी तुमचा प्रिन्सिपल 5 होता, अमाऊंट 6 झाला. पुन्हा दुसऱ्या वर्षी सेम राहील, तर प्रिन्सिपल 25 होता, नंतर काय झाला 36 झाला. आणि त्याच 25 ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली होती 4400, आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले 36 ची व्हॅल्यू, तर किती निघाली 6336. तर चला काय म्हटलं तुम्हाला, द प्राइस ऑफ 1 kg कॅरेट इज 40 and the price is increased by 5% and 3% the new price is. काय होते म्हणते इनिशियली जे प्राइस होती म्हणते ती 40 होती, नंतर काय झालं म्हणते त्या प्राइस मध्ये 5% इन्क्रीज झाला, म्हणजे समजा 100% असेल त्याच्यात काय झालं 5% इन्क्रीज झालं म्हणजे 105 होऊन जाईल. नंतर काय म्हणते पुन्हा 3% इन्क्रीज झालं म्हणते. ओके, तर बघा हे एवढं मोठं कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा इथे काय होईल, इथे 0 0 कॅन्सल होऊन जाईल. ओके, नंतर काय होईल इथे 4 25 गुणिला 4 म्हणजे 420. आता काय करायचं गुणिला 103 भागिला 1000, हा 0 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. मग राहिला काय तर 42 गुणिला 103 भागिला 100. बरोबर आहे. एवढं समजलं का सर्वांना कशा प्रकारे केलं. काय म्हणते इनिशियल जी प्राइस होती ती 40 होती, आणि काय झालं म्हणते 5% इन्क्रीज झालं, 3% इन्क्रीज झालं, तर न्यू प्राइस विचारली होती. आता काय करायचं 103 गुणिला 42 करायचं, काय होईल 6 0 206 होऊन जाईल, तर 0 12 आणि हे काय होईल 4, म्हणजे 6 2 3 4 4 3 2 6 भागीला काय होईल 100 होऊन जाईल. आणि 2 पॉईंट नंतर काय द्यायचं इथे बिंब द्यायचं, म्हणजे काय होईल 43.26. ही काय झाली तुमची न्यू व्हॅल्यू झाली. तर समजलं का, इथे फक्त कॅल्क्युलेशनचा थोडासा रोल होता, तो सॉल्व्ह करण्याचा, फास्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, ए बी सी वर्क इन 2 days 3 days and 6 days, हाऊ मेनी डेज दे वर्किंग कम्प्लीट द वर्क म्हणते. म्हणजे जर ए बी आणि सी हा काय म्हणते रिस्पेक्टिव्हली काम करतो म्हणते किती 2 3 आणि 6 दिवसात, जर त्यांनी टुगेदर म्हणजे सोबत जर काम केलं तर ते किती दिवसात कम्प्लीट होणार म्हणते. तर बघा काय असतो एलसीएम 2 आणि 3 आणि 6 चा 6. ओके, बेत्रिक 6, 3 दोन्ही 6, 6 1 6. ओके, किती झाले ए चा जो एफिशियन्सी झाली ते किती झाली 3, बी ची किती झाली 2, सी ची किती झाली 1 झाली. बरोबर आहे ना. टोटल काम किती होतं 6 होतं. तिघांची एफिशियन्सी किती आहे 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजे काय होईल तिघा मिळून जर ते काम कंप्लीट करायचं असेल तर ते किती दिवसात कंप्लीट होईल, एका दिवसात कंप्लीट होऊन जाईल. तर चला नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला, इफ द रेशो ऑफ नंबर इज 3:4 then the SCF of SCF is 40, then find out their LCM. तर काय होईल 14 त्रिक 42. अशा टाइपला काय करायचं, हे जो 14 राहतो त्याला मल्टिप्लाय करायचं, काय होते 14 त्रिक 42 आणि 14 चोक किती होतो 56 होतो. बरोबर आहे. हे जो रेशो दिलेला आहे ह्याच रेशोनी याला मल्टिप्लाय करायचं. 14 त्रिक किती होईल 42 आणि 14 चोक 56, आणि याचा काय करायचा एलसीएम काढायचा. 14 त्रिक 42 14 चोक 56, इथे काय होईल 3 होऊन जाईल, इथे 4 होऊन जाईल. बरोबर आहे. तर काय होईल 14 त्रिक 42
आणि 42 गुणिले 4 काय होईल 4 दोन्ही 8 आणि 4 चौक 16 म्हणजे काय होऊन जाईल 168. हा काय झाला त्याचा एलसीएम झाला. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ. काय म्हटलं तुम्हाला द ॲव्हरेज ऑफ 32 स्टुडंट इज 42 इयर्स. अ न्यू जॉईन इन द ग्रुप. द ॲव्हरेज बिकम 43. व्हॉट विल बी द ॲव्हरेज ऑफ टीचर. म्हणजे काय म्हणते 32 जणांचा एक क्लास होता. त्यांचा जो ॲव्हरेज होता त्यात किती होता 42 होता. काय म्हणते नंतर काय झालं म्हणते की एक टीचर जॉईन झाला म्हणते, त्यामुळे ॲव्हरेजवर काय परिणाम झाला की ॲव्हरेज 43 झाला म्हणते. म्हणजे वाढला कितीनी ऑल इनिशियली किती होता 42 बरोबर आहे. वाढला कितीनी 1 नी. आणि नंबर ऑफ मेंबर्स किती झाले मेंबर्स पहिले 32 होते, आता किती झाले 33 झाले बरोबर आहे. याच्यात काय करायचं हे ऍडिशन करून टाकायचं. तर काय होते 42 × 33 काय होईल 5 आणि 4 3 7 75. ओके म्हणजे त्या टीचरचं जे एज आहे ते किती असेल 75. समजलं काय दिलं तुम्हाला जे स्टुडंटचा जो ॲव्हरेज होता तो किती होता 42. त्याच्यानंतर काय म्हणते टीचर जॉईन झाले, त्यामुळे ग्रुपवर काय परिणाम झाला की 43 नी म्हणजे ॲव्हरेज 1 नी वाढला किती. आणि नंबर ऑफ स्टुडंट किती झाले टोटल 33 झाले बरोबर आहे ना. तर 42 + 33 किती होतो 75. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल. दुसरी एक मेथड आहे याची. तर ती पण एक म्हणजे कसे की तुम्ही लॉंग मेथड राहते. तर काय असते 32 गुणिले 42 करायचं. काय होते 32 दुनी 64, एक 0 राहतो, 4 दुनी 8 आणि 4 3 12 बरोबर आहे. म्हणजे 4 8 7 14 3 म्हणजे 1344. इनिशियली 42 जणांची किती होती 1344 होती. नेक्स्ट काय झालं म्हणते मग एक ऍड झाला म्हणते मेंबर मग 33 झाले. ओके नंतर काय झालं म्हणते जो ॲव्हरेज होता तो किती झाला 43 झाला म्हणते बरोबर आहे ना. तर बघा काय झालंय 3 3 9 होतो, काय होतो पुन्हा 3 4 12 बरोबर आहे. सेम इथे 1 2 9 9 9 2 11 4 म्हणजे 1419. काय होतो 1419. 9तून 4 गेले किती राहतो 5 राहतो. 11तून 4 गेले 7 राहतो 0 0. बघा तर न्यू मेंबरचा ॲव्हरेज किती निघाला आपला 75. या दोन्हीही मेथडने तुम्ही हे आन्सर फाइंड आउट करू शकता. ओके समजलं का आता. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबरचं. अंडर रूट मध्ये 256 × 288 × 2 × 9 is equal to 32 × x. ओके एवढं हे दिलं आहे तुम्हाला आणि तुम्हाला इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलंय. आता मला सांगा अंडर रूट मध्ये 256 कशाचा असतो वर्गमूळ 16. इथे 288 आहे, हा कशाचा वर्गमूळ नसतो. जर याला मी तोडलं दोन भागात तर काय होतो 144 गुणिले 2 होतो बरोबर आहे. 144 कशाचा वर्गमूळ आहे 12चा. नंतर 2 दुनी 4 4 हा कशाचा आहे 2चा आणि 9 आहे इथे तर काय होईल 3 निघेल बरोबर आहे. इज इक्वल टू 32 × x. आपल्याला फाइंड आउट काय करायचे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर काय होईल इथे 16 दोन्ही 32 होईल, 2 2 कॅन्सल म्हणजे 12 गुणिले 3 किती होईल 36. तर x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 36. तर समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं तर. ओके तर चला तर चला मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 9 दिलेला आहे. इथे तुम्हाला x + 1/x इज इक्वल टू 9. तर फाइंड आउट काय करायला सांगितलं तुम्हाला x³ + 1/x³. तर काय असतो x³ - 3x असतो बरोबर आहे. तर काय होईल 9चा क्यूब किती होतो 729 - 3 × 9 बरोबर आहे. 729 - 27. तर किती होईल 9तून 7 गेले 2 राहतो 0 702. हे काय झालं तुमचं x³ + 1/x³. ओके काय फॉर्म्युला असतो x³ - 3x असतो. काय करायचं 9चा क्यूब किती होतो 729 - 3 टाइम्स ऑफ x असतो बरोबर आहे. म्हणजे x म्हणजे कोणती वस्तू असतो हे x + 1/x असतो बरोबर आहे ना. तर 729 - 27 वजा करायचे तर किती येतो
702. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हणते, द टू नंबर आर इन द रेशिओ ऑफ 7:11. इफ फर्स्ट नंबर इज इन्क्रीज बाय 10, then second number is increased by 20, then the ratio become 2:3. ओके, तर समजा त्याला मी x मानलो. ओके, जो फर्स्ट रेशो दिलेला आहे, जी व्हॅल्यू दिली आहे त्याला, त्या रेशोला x मानलं, तर 7x डिवाइड बाय 11x होईल. बरोबर आहे ना. मी काय मानलं, कन्सिडर केलं, x कन्सिडर केलं, तर 7x डिवाइड बाय 11x हा झाला माझा पहिला रेशो. मग काय म्हणते, त्याच्या फर्स्ट रेशो मध्ये 10 इन्क्रीज केले म्हणते. म्हणजे फर्स्ट जे न्यूमरेटर आहे तिथे 10 इन्क्रीज केले म्हणते, आणि जे सेकंड आहे खाली नंबर त्याच्यामध्ये 20 इन्क्रीज केले म्हणते. तर जो येणारा फायनल रेशो आहे तो किती आहे म्हणते, 2:3 आहे म्हणते. तर काय होईल, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय होईल, 21x प्लस 30 इज इक्वल टू 22x प्लस 40 होऊन जाईल. बरोबर आहे. मग काय करायचं, 21 ला त्या साईडला नेलं, काय होईल, 22 मधून 21 गेले, x राहील. नंतर काय करायचं, इकडे 40 मधून 30 गेले, इथे डिक्रीज पाहिजे होतं आपल्याला, इथे डिक्रीज पाहिजे होतं. ओके, तर काय होईल, इथे जर वजा केलं मी, तर काय होईल, हे 40 इकडे नेला तर पॉझिटिव्ह होईल. काय होईल, 40 आणि 30 70 होऊन जाईल. तर x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली, 70 निघाली. आणि मला विचारलं काय होतं, द सम ऑफ टू नंबर विचारलं होतं. तर सांगा 11x प्लस 7x इज इक्वल टू काय होतो, 18x होतो. तर काय होईल, 18 गुणिला 70 बरोबर काय होईल, 1360. ओके, तर सम ऑफ टू नंबर्स किती निघाला, 1360. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला, फाइंड द एव्हरेज ऑफ फर्स्ट 19 मल्टिपल ऑफ 11. ओके, तर काय असतो, काय करायचं, 1 ते 19 या संख्येचा एव्हरेज काढायचा असेल तर कसा काढायचा, लास्ट डिजिट प्लस 1 डिवाइड बाय 2 करायचं. काय होईल, 20 भागिला 2 म्हणजे काय होईल, 10. आणि त्याचा 11 टाइम्स मल्टिपल विचारला तर काय करायचं, 11 ने मल्टिप्लाय करायचा, तर किती, 110. म्हणजे विचारलं काय तुम्हाला, द फाइंड द एव्हरेज ऑफ फर्स्ट 90 मल्टिपल ऑफ 11. तर किती येतो तो, 110 टाइम्स येतो. बरोबर आहे. तर चला नेक्स्ट काय म्हटलंय, द रेडियस ऑफ सॉलिड स्फियर इज 60 सेंटीमीटर, देन फाइंड द सरफेस एरिया. तर काय असतो, जो सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला असतो स्फियरचा, तो काय असतो, 4πr² असतो. ओके, तर काय दिलं तुम्हाला, रेडियस किती दिलेली आहे, 16 दिली आहे. 16चा स्क्वेअर करायचा. काय होईल, 256 गुणिला 4 इंटू पाय. तर काय होईल, 256 गुणिला 4 केलं तर 6 चोक 24 राहतो, कॅरी 2, 4 पंचे 20 आणि 2 22 राहतो 2, पुन्हा 4 दोन्ही 8 2 10. तर 1024 पाय हा काय झाला तुमचा टोटल सरफेस एरिया. आणि ह्याच फॉर्म मध्ये विचारतात तुम्हाला, तर पायची तुम्हाला व्हॅल्यू ठेवायची इथे गरज नाही. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय, A can do a work in 12 days, B can work in 48 days. How many days they complete the work together? तर बघा काय म्हणते, A 12 दिवसात काम करतो म्हणते, B 48 दिवसात काम कंप्लीट करतो म्हणते. जर त्या दोघांनी सोबत काम केलं तर किती दिवसात करेल म्हणते. तर बघा या दोघांचा एलसीएम काय, तर 48 काय होईल, 48 48 एक 48. आणि म्हणजे काय झालं, दोघांची जी इफिशियन्सी झाली ती किती झाली, 48 भागिला 4 आणि 5 झाली. तर काय होईल, 5 9 45. राहिले किती, 3. 48 मधून 45 गेले किती राहतो, 3 राहतो. तर 3 वरती लिहायचे आणि खाली 5 लिहायचं. म्हणजे काय होईल, 9 3/5 दिवसात ते काय करेल, दोघं काम कंप्लीट करेल. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय आपल्याला. काय म्हटलं तुम्हाला, 588 गुणिला 612 बरोबर किती म्हटलं तुम्हाला. तर काय करायचं असं टेबलला, तुम्हाला मागची क्लासला सांगितलं होतं मी, a² - b² काय होतो, a - b * a + b होतो. बरोबर आहे. तर काय होईल, इथे अशी कोणती संख्या आहे
कितीच्यातून बाहेर मी 12 वजा केले आणि 12 ॲड केलं तर संख्येवर काहीच परिणाम नाही. तर 600 आहे बघा या दोघांच्या मधात. जर मी 600 मधून 12 वजा केले तर काय राहतो 588. नंतर 600 मधून जर मध्ये ॲड 12 केले तर काय होतो 612. संख्येवर काही परिणाम झाला का नाही. समजा मी 600 ला ए मानलं आणि 12 ला बी मानलं तर काय होईल, इथे जो मी तुम्हाला आता फॉर्म्युला सांगितलाय तो इथे इम्प्लिमेंट होईल. तर काय होईल 600 चा स्क्वेअर मायनस 12 चा स्क्वेअर. मला सांगा 600 चा स्क्वेअर म्हणजे काय होतो 36. समोर काय लावायचे 4 झिरो, कारण की 600 चा स्क्वेअर आहे इथे. मायनस काय करायचं 144. काय होईल 10 तून 4 गेले 6 राहिले, 10 तून 5 गेले 5 राहिले. नंतर काय होईल 10 तून 2 गेले 8 राहील, 10 तून 1 गेला 9 राहिला. मग काय इथे 35,000 नाही 3,59,856 हे काय झाली तुमची फायनल व्हॅल्यू झाली. ओके, आता समजलं कशा प्रकारे काढायचा आहे तो. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला, retailer give a discount 22% on mark price in order to earn profit 26%. should mark what should be the mark price of the item. म्हणजे तुम्हाला मार्क प्राइस विचारलेली आहे आणि कॉस्ट प्राइस दिली आहे 700 असते. तर एकचा फॉर्म्युला असतो काय असतो MP डिवाइड बाय CP इज इक्वल टू काय असतो 100 प्लस प्रॉफिट भागिले 100 मायनस डिस्काउंट. आता मला सांगा कॉस्ट प्राइस किती दिलेला तुम्हाला 780 दिलेला आहे, MP काढायचा आहे. नंतर काय करायचं काय म्हटलं तुम्हाला प्रॉफिट किती म्हटलंय 126 म्हणजे 100 प्लस 26 किती होतो 126. डिस्काउंट किती दिलेला तुम्हाला 22% म्हणजे 88. बरोबर आहे. आता सांगा मला भाग जातो व्हायला किती किती जातो व्हायला भाग 2 ने जातो. इथपर्यंत जाते की मोठे 18. तर चला इथे काय आहे काय होईल MP इज इक्वल टू काय होईल 126 इंटू 780 भागिला 88. बरोबर आहे. आता काय करायचं याला भागाकार करायचं आणि सॉल्व करायचं. आता काय एक टास्क देतो मी तुम्हाला, काय करा याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, सर्व काही ना काही काढण्याचा प्रयत्न करायचा. ओके, म्हणजे काय होईल कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जाईल. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला इफ E/B इज इक्वल टू काय दिलेलं आहे 4/5 दिलेला आहे. नंतर B रेशो किती दिला आहे 10/7 दिलेला आहे. तर काय होईल काय करायचं B आपल्याला काय करायचं इथे इझी आहे. इथे मी काय करतो डायरेक्ट ह्या 5 ला आणि 5 आणि 10 आहे ना इथे, तर मी ह्या 5 ला 2 ने मल्टिप्लाय करतो पूर्ण याला. तर काय होईल 5 ने जर मी 2 ने जर 5 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 10 होऊन जाईल. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8 होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे B ही जी व्हॅल्यू झाली ती कॉमन झाली आणि राहिला काय फक्त इथे 7. तर याचा जो रेशो निघेल तो किती निघेल 8/10/7. ओके, म्हणजे A/B/C काय झालं 8/10 म्हणजे 8/10/7. ओके, समजलं काय काय केलं मी वरची जी व्हॅल्यू होती 4/5 याला काय केलं मी जो आपला इथे सेकंड दिलेला होता त्याला 10 केलं मी, म्हणजे मला याला 10 करायचं होतं. तर काय केलं मी 2 ने मल्टिप्लाय केलं ह्या पूर्ण संख्येला. तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4 2 8 2 5 10 म्हणजे B ची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी कॉमन झाली आणि C ला ॲज इट इज राहू दिलं. ओके, म्हणजे काय झालं 8/10/6. तर चला नेक्स्ट एक्झाम काय फाइंड द LCM म्हणते तुम्हाला 15 24 35 आणि 54 तुम्हाला काय म्हणते LCM फाइंड आउट करा म्हणते. ओके, तर काय करायचं काय सगळ्यात म्हणजे अशा तिन्ही संख्येला किंवा चारही संख्येला भाग जाणारी संख्या पाहायची. तर काय 3 इथे 3 5 15 3 8 24 35 ला भाग जातो का नाही, तर इथे किती जातो 18. ओके, नंतर काय करायचं कोणत्या संख्येला भाग जातो काय 2 ने जातो. बरोबर आहे. काय असतो 5 4 35 आणि इथे किती टाइम जातो 9 टाइम्स. आता मला सांगा इथे पुन्हा कोणत्या संख्येला भाग जातो काय नाही जात ना. तर काय करायचं जाते का भाग इथे
बघा इथे 5 4 35 आणि 9. ओके, तर भाग जातो का नाही, तर काय करायचं 3 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 35 गुणिला 9 हाच काय राहील तुमचा एलसीएम राहील. ओके, म्हणजे एवढं जे मल्टिप्लिकेशन येईल हे काय झाला तुमचा एलसीएम. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय तुम्हाला, फाइंड द ॲव्हरेज ऑफ काय म्हणते 40 30 25 आणि 50. ओके, म्हणजे ह्या चार व्हॅल्यूचा तुम्हाला ॲव्हरेज फाइंड आउट करायला सांगितलंय. काय होतो, काय ॲव्हरेज काय असतो, नंबर ऑफ जे संख्या दिलेल्या आहेत हे करायचं आहे, नंबर ऑफ व्हॅल्यूज डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. बरोबर आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणजे किती दिलेले आहे तुम्हाला व्हॅल्यू 1 2 3 4. बरोबर आहे, किती आहे 40 30 किती होतो इथे 5, नंतर काय ते 4 आणि 3 7 2 9 9 5 14 म्हणजे 145. ह्या सगळ्यांची बेरीज किती झाली 145. बरोबर आहे ना. 5 इथे किती राहतो 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 5 14 म्हणजे 145. आणि नंबर ऑफ व्हॅल्यूज किती दिले आहेत ते 1 2 3 आणि 4. ओके, तर भागीला काय करायचं 4. काय होईल इथे 4 3 12 किती राहील 2 राहील, 4 7 24 काय राहील 4 2 8 आणि 4 5 25. म्हणजे याचा जो ॲव्हरेज जो होईल तो किती होईल 36.25. समजलं कशा प्रकारे काय करायचं ऍडिशन करायची आणि नंबर ऑफ व्हॅल्यूज किती दिले 1 2 3 4 काउंट करायच्या आणि ते भागा त्याला भागीला करायचं आणि भागाकार करायचा आणि आन्सर फाइंड आउट. तर चला नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला, इफ टॅन a इज इक्वल टू 4/3 तर फाइंड आउट करायला सांगितलं तुम्हाला साइन थीटा. तर सर्वांना माहित असेल अकॉर्डिंग टू द राईट अँगल ट्रायंगल मला सांगा टॅन बरोबर काय असतो परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस. मग परपेंडिक्युलर तुम्हाला 4 दिलेला आहे, बेस 3 दिलेला आहे, तर ट्रिपलेट नुसार काय असतो 4 3 आणि 5 असतो. तर साइन थीटा जर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं तर काय होईल परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेन्यूज. परपेंडिक्युलर किती आहे 4 आहे, हायपोटेन्यूज किती आहे 5 आहे, म्हणजे काय होईल 4/5 हे तुमचं राईट आन्सर. तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिला तुम्हाला 379 प्लस 276 याचा स्क्वेअर दिलाय प्लस 379 मायनस 276 चा याचा स्क्वेअर दिलेला आहे भागीला 379 इंटू 379 प्लस 276 इंटू 276. ओके, तर काय करायचं अशा टाइमला सपोज मी याला a मानलं आणि 276 ला b मानलं तर काय होईल मला सांगा a प्लस b चा स्क्वेअर प्लस a मायनस b चा स्क्वेअर होऊन जाईल भागीला a चा स्क्वेअर काय होईल a इंटू a स्क्वेअर होऊन जाईल ना प्लस b स्क्वेअर. बरोबर आहे. आता याला जर सॉल्व केलं मी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस इथे काय होईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस ट्वाइस ab. बरोबर आहे ना भागीला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता बघा इथे ट्वाइस ab काय होईल कॅन्सल होऊन जाईल, राहील काय फक्त इथं 2 टाइम्स a स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरच रिमेनिंग राहील भागीला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. म्हणजे हे काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे ह्या संख्येचं जे आन्सर राहणार आहे तुम्हाला शेवटी ते किती राहणार आहे 2च राहणार आहे. म्हणजे याचं जे फायनल आन्सर राहील ते किती राहील 2 राहील. म्हणजे हे एवढी मोठी जी संख्या दिलेली आहे तुम्हाला याचा काही उपयोग नाही. जर तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असेल तर इझिली काय करू शकता तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. तर याचं जे आन्सर आलं ते किती आलं 2 झालं. ओके, तर काय म्हणते 21 नंबरचा क्वेश्चन कन्वर्ट 0.535353 अप टू इन्फायनाइट आणि कन्वर्ट करा म्हणते फ्रॅक्शन मध्ये. काय दिलंय तुम्हाला 0.535353 अप टू इन्फायनाइट पर्यंत दिलेलं आहे. याला काय म्हणते कन्वर्ट करा म्हणते तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये. तर बघा मोस्ट रिपीट होऊ राहिला तर काय होते अशा टाइमला 0.53 वर बार येतो. बरोबर आहे. आणि सर्वांना हे जर ह्या टाइपचे जर फॉर्म्युला माहित असेल तर काय असतो 53 डिवाइड बाय 99 ह्या फॉर्म मध्ये याचं फ्रॅक्शन तयार होते आणि हे त्याचं काय झालं करेक्ट आन्सर झालं. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला तुम्हाला द रेशिओ ऑफ प्रेझेंट एज ऑफ मदर अँड डॉटर इज 7:1 दिलेला आहे. बरोबर आहे. नंतर काय म्हणते
5 वर्षानंतर मांडणी अशीच करायची. काय म्हणते त्यांच्या रेशो किती होणार आहे म्हणते 4:1. बरोबर आहे. तर काय होईल इथे पहिले सिम्प्लिफाय करायचं 7x + 5 = क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. नंतर 4x + 20 होऊन जाईल. बरोबर आहे. इकडे आणलं त्याला काय होईल 3x = किती होईल 15 होऊन जाईल. बरोबर आहे ना. 5 ला दिले नव्हतं तर x ची व्हॅल्यू किती जाईल 5 होऊन जाईल. ओके. तर तुम्हाला काय म्हटलं व्हॉट इज द मदर्स प्रेझेंट एज विचारलाय. तर काय होईल 7 गुणिला 5 करायचं तर मदरचं प्रेझेंट एज किती आहे 35 आहे. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे sec थीटा + 1 + sin थीटा sec थीटा - tan थीटा. तर बघा काय असतो sec थीटा बरोबर 1 cos थीटा. मी शॉर्ट मध्ये लिहित आहे इथे +1 + sin थीटा. ओके. sec थीटा म्हणजे काय असतो 1 cos थीटा - sin cos थीटा. तर काय झाले इथे 1 cos थीटा * 1 + sin थीटा * 1 - sin थीटा / cos थीटा. बेस सेम आहे म्हणून मी त्याला इक्वल घेतला. काय होईल इथे 1 - sin * 1 - 1 + sin * 1 - sin काय होऊन जाईल 1 - sin स्क्वेअर होऊन जाईल. बरोबर आहे. / cos * cos स्क्वेअर काय होईल cos स्क्वेअर होऊन जाईल. बरोबर आहे. तर काय होईल 1 - sin स्क्वेअर काय होतो cos स्क्वेअर / cos स्क्वेअर. तर आन्सर किती झालं 1. तर समजलं का सर्वांना कशा प्रकारे केलं. काय केलं मी पहिले कन्व्हर्शन केलं जे sec थीटा tan थीटा होतं त्याचं कन्व्हर्शन sin cos मध्ये केलं आणि फायनल व्हॅल्यू काढली. किती निघाला आन्सर 1 निघाला. तर चला लास्ट 24 नंबरचा क्वेश्चन आहे. अ सम ऑफ मनी 4 टाइम्स इन 2 इयर्स हाऊ मेनी इयर्स इट विल बिकम 64 टाइम्स. ओके. तर 2 टाइम्स 4 टाइम्स म्हणजे 4 ला काय लिहू शकता तुम्ही 2 चा पॉवर 2 लिहू शकता ना. हो. तर किती वर्ष आहे म्हणते 2 इयर्स. तर नंतर काय म्हणते हाऊ मेनी इयर्स इट बिकम 64. 64 म्हणजे काय असतो 2 चा पॉवर 6 = x. बरोबर आहे. बेस बेस काय होते कॅन्सल होईल. 2 ची व्हॅल्यू 2 तर 6 ची व्हॅल्यू किती विचारली आहे तुम्हाला 2 ची व्हॅल्यू 2 कॅन्सल होऊन जाईल. तर काय होऊन जाईल x = 6 होऊन जाईल. तर 6 काय आहे तुमचं राईट आन्सर आहे. तर चला लास्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. काय म्हटलंय तुम्हाला फाइंड द थर्ड प्रोपोर्शनल ऑफ द व्हॅल्यू. थर्ड प्रोपोर्शनल काढायला सांगितलंय. तर काय असतो a डिवाइड बाय b = b डिवाइड बाय c. बरोबर आहे. पहिली व्हॅल्यू काय दिली आपल्याला 32 दिलेली आहे. सेकंड व्हॅल्यू काय दिली आहे 24 दिली आहे. थर्ड व्हॅल्यू काय दिली आहे 24 दिली आहे आणि फोर्थ व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली. ओके. तर काय होईल 8 चौक 32 8 त्रिक 24 4 सक 24 म्हणजे x = 18. ही काय झाली तुमची फायनल व्हॅल्यू झाली. समजलं ना. ह्या फॉर्म मध्ये लिहायचं a/b = b/c. अशा प्रकारे इथे आपले 25 क्वेश्चन काय झाले आहे कंप्लीट झालेले आहे. आणि आजची 12वी नंबरची जी मॉक टेस्ट होती ही पण कंप्लीट झाली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.